महात्मा गांधींची आज जयंती, यानिमित्त राजघाटावर जात राहुल गांधींनी गांधीजींच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं, तर विजय घाटावर लाल बहादूर शास्त्रींनाही राहुल गांधींकडून नमन। महात्मा गांधींची आज 155वी जयंती, पंतप्रधान मोदींनी राजघाटावर गांधीजींच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं। गांधी जयंतीनिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छ भारत दिवस कार्यक्रमात सहभागी होणार। मोदी 9600 कोटींपेक्षा अधिक स्वच्छतेशी संबंधित प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करणार। वर्ध्यातल्या सेवाग्राम आश्रमात महात्मा गांधीजींची जयंती साजरी केली जाईल। सामधून, प्रार्थना, श्रमदानासह सूतकताई देखील केली जाईल, तर ग्रामस्वच्छता आणि आश्रम स्वच्छतेचंही आयोजन। गांधी जयंतीनिमित्त आज इंडिया आघाडीची मुंबईमध्ये पदयात्रा, राज्यातील महिला सुरक्षा आणि सामाजिक शांततेसाठी पदयात्रा। इंडिया आघाडीचे मान्यवर नेते आणि सिव्हिल सोसायटीचे प्रतिनिधी पदयात्रेत सहभागी होणार। नागपूरमध्ये आज भाजपची महत्त्वाची बैठक, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार। यंदा महायुतीचं सरकार येईल ही काळ्या दगडावरची रेघ, अमित शहांनी संवाद मेळाव्यात विश्वास व्यक्त केला। मात्र 2029 मध्ये एकट्या भाजपच्या जीवावर सरकार स्थापन करायचं असल्याचंही विधान केलं। सगळ्यांना आपला पक्ष वाढवायचा आहे, मात्र महाराष्ट्राची राजकीय भौगोलिक परिस्थिती वेगळी, एका पक्षाचं महाराष्ट्रामध्ये सरकार येऊ शकत नाही। शहांच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया। इतर पक्षातले कार्यकर्ते फोडून आणा, ज्यांना पक्षातून बाहेर जायचे त्यांनी बिनधास्त जा, अमित शहांचं भाजपच्या संवाद मेळाव्यात कार्यकर्त्यांना आवाहन। भाजप मगरीसारखा आहे, हळूहळू सगळ्यांना संपवतोय। 2029ला फक्त भाजपचं सरकार येणार म्हणजे इतरांना ते गिळणार। अमित शहांच्या वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल। अमित शहांची 2029ची भविष्यवाणी हास्यास्पद। हरियाणा, काश्मीरमध्ये निवडणुका सुरू असताना शहा महाराष्ट्रात, त्यामुळे भाजपमध्ये किती मोठा खड्डा पडलाय हे लक्षात येतं। जयंत पाटलांची अमित शहांवर टीका। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेरील तोडफोडीच्या प्रकरणी मंत्रालयातील सुरक्षेत चालढकल केल्याच्या आरोपावरून पोलिसांचं निलंबन। बेशिस्त आणि बेजबाबदारीचा ठपका ठेवून अनिल आवळेंवर कारवाई। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 5 ऑक्टोबरला घोडबंदर इथल्या कासारवडवली भागात दौरा। या पार्श्वभूमीवर घोडबंदर भागात अवजड वाहनांना बंदी, पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली, ठाणे पोलिसांचा निर्णय। काँग्रेसचे नेते सुनील केदार यंदा विधानसभा निवडणूक लढवणार की नाही असा प्रश्न। केदार यांनी नागपूरच्या सत्र न्यायालयामध्ये शिक्षेला स्थगिती देण्यासंदर्भात आवश्यक अर्ज केला नसल्यानं प्रश्न उपस्थित। 100 कोटींच्या कथित खंडणी वसुली प्रकरणी सचिन वाझेच्या याचिकेवर 11 ऑक्टोबरला सुनावणी। वाझेच्या याचिकेवर दुसऱ्या खंडपीठानं अंतरिम आदेश देण्यास नकार दिला होता। पूर आणि भूस्खलनामुळे बाधित झालेल्यांच्या मदतीसाठी केंद्राकडून महाराष्ट्राला 1492 कोटींची मदत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केंद्राचे आभार मानले। बदलत्या वातावरणामुळे मुंबईमध्ये हिवताप आणि डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला। सप्टेंबरमध्ये हिवतापाचे 1261 रुग्ण तर डेंग्यूचे 1456 रुग्ण आढळले। मुंबईतील रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामांना सुरुवात। गुणवत्ता तपासणीसाठी आयआयटीची नेमणूक। आयआयटीनं गुणवत्ता तपासणी काटेकोरपणे करावी, महापालिका आयुक्त भूषण गगराणींचे निर्देश। मंदिर असो किंवा बेकायदेशीर बांधकाम पाडून टाका, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश। अतिक्रमणाबाबतची मार्गदर्शक तत्त्व संपूर्ण देशासाठी लागू असतील, न्यायालयाचे आदेश। इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी 1 ऑक्टोबरपासून पीएमडी ड्राईव्ह योजना लागू। योजनेसाठी सरकार 10,900 कोटी रुपये खर्च करणार। त्यानुसार इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर सबसिडी मिळणार। नवरात्रोत्सवानिमित्त नंदुरबारमधल्या देवीच्या मंदिरांना आकर्षक सजावट। जिल्ह्यातली आदिशक्तीची मंदिरं विद्युत रोषणाईनं उजळली, उद्या घटस्थापना होणार। नाशिकच्या सप्तशृंगी गडावरती नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण। मंदिराचा गाभारा चांदीच्या महिरपानं सजला। गर्दी टाळण्यासाठी मंदिर प्रशासनाकडून विशेष उपाययोजना, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही नजर असेल। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आजपासून पर्यटकांसाठी खुला। पावसाळ्यामध्ये 1 जुलै ते 30 सप्टेंबरपर्यंत ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी बंद होता। मालेगावमध्ये 12 बलुतेदार संघटनेचा निर्धार मेळावा। मालेगाव बाह्यमधून बंडूकाका बच्छाव उमेदवारीवर ठाम। वेळ पडली तर अद्वै हिरेंविरोधातही दंड थोपटणार, बच्छाव यांचा निर्धार।
मुंबईमध्ये सप्टेंबर महिन्यात 9,111 घरांची विक्री. या गृहविक्रीतून मुद्रांक शुल्काच्या रूपात राज्य सरकारला 876 कोटी रुपयांचा महसूल मिळाला. 2024 मधील आतापर्यंतची ही सर्वात कमी घर विक्री. गुजरातची अमूल कंपनी महाराष्ट्रात विस्तार करतेय. पुण्यामध्ये अमूलचा आईस्क्रीम निर्मिती प्रकल्प 31 ऑक्टोबरपर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता. महाराष्ट्रात अमूलचा विरारलाही एक प्रकल्प आहे. पुण्यातील सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट मेट्रो सुरू. मेट्रोच्या तिकिटांपेक्षा मेट्रो स्थानकावर पार्किंगची तिकीटं किंवा किमती जास्त. मेट्रो प्रशासनावर पुणेकरांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त. पुणेकरांचा मेट्रोला मोठा प्रतिसाद. एकाच महिन्यात 46,19,130 प्रवाशांनी पुणे मेट्रोनं प्रवास केला. पुणे मेट्रोची दैनिक सरासरी प्रवासी संख्या 1,53,971 वर पोहोचली. आमदार भरत गोगावलेंच्या विजयासाठी महाड विधानसभा मतदारसंघातील मुस्लिम कार्यकर्ते अजमेरला रवाना. गोगावलेंच्या विजयासाठी साकडं घालणार. महाविकास आघाडीची जागावाटपासंदर्भात बैठक पार पडली. विदर्भातल्या तिढा असलेल्या जागांवर चर्चा. तर महाविकास आघाडीची पुढची बैठक पुढच्या आठवड्यात होईल अशी माहिती. महाविकास आघाडीमध्ये प्रत्येकालाच मुख्यमंत्री व्हायचंय. चंद्रशेखर बावनकुळेंची महाविकास आघाडीवर टीका. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा दौरा. 5 ऑक्टोबर संभाजीनगर, 6 ऑक्टोबरला नाशिक, 7 ऑक्टोबरला राज ठाकरे पुणे दौऱ्यावर. 225 ते 250 जागा लढवण्याचा मनसेचा निर्धार. महाविकास आघाडीमध्ये अकोला पश्चिम मतदारसंघाच्या जागेवरून नाराजीचा सूर. अनेक पदाधिकारी मुंबईला उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी. चंद्रपूर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमसकर यांचा राजीनामा. काँग्रेस पक्षामध्ये जातीयवाद वाढल्याचा आरोप केला. माजी मंत्री पद्माकर वळवी यांचा भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा. राज्य सरकारनं धनगर आरक्षणासंदर्भात घेतलेल्या भूमिकेच्या निषेधार्थ राजीनामा दिला. लवकरच नवीन भूमिका जाहीर करणार असल्याचंही आश्वासन दिलं. माढ्यामध्ये केवळ भूमिपत्राला उमेदवारी द्यावी. माळशिरस किंवा पंढरपूरचा उमेदवार दिल्यास जनता पराभूत करेल. संजय पाटील घाटणेकर यांचा इशारा. पुण्यामध्ये अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनकेंच्या समर्थकांनी शरद पवारांची भेट घेतली. अतुल बेनकेंना पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी देण्याची मागणी देखील केली. गुहागरमध्ये नातेवाईकाला तिकीट देण्याच्या संदर्भात कोणताही निर्णय मुख्यमंत्री शिंदेंनी घेतलेला नाही. तिथे शिवसैनिकालाच तिकीट दिलं जाणार. उदय सामंत यांचं रामदास कदम यांना प्रत्युत्तर. सर्वेच्या नावाखाली कोणावरही अन्याय करू नका. लोकसभेत सर्वेचं कारण पुढे करून भावना गवळींचं तिकीट कापल्यानंतर भावना गवळींची प्रतिक्रिया. आमदार अपात्रता प्रकरणावर पुन्हा तारीख पे तारीख. ठाकरे पवार पक्षातील आमदार अपात्रता सुनावणीची 3 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी नाही. 15 ऑक्टोबरला सुनावणी होईल. काल कोर्टाचं कामकाज संपल्यामुळे प्रकरण सुनावणीसाठी आलंच नाही. अनंत अंबानींनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेतली. भेटीचं कारण अजूनही अस्पष्ट. चंद्रपूरच्या पोंभुर्णा शहरात राज्यपालांच्या उपस्थितीत आदिवासी मेळावा. राज्यात अत्याधुनिक आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. सरकारच्या ज्या योजना आहेत त्या योजना कीर्तनकारांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. मराठ्यांना ईडब्ल्यूएसचं आरक्षण पूर्ववत करा आणि हैदराबाद गॅजेट लागू करा या मागणीसाठी परभणीमध्ये सुभाष जावळेंचं 7व्या दिवशीही उपोषण सुरू. जावळे यांची प्रकृती खालावत चालली आहे, मात्र ते आंदोलनावर ठाम आहे. ई शिवनेरीमध्ये आता शिवनेरी सुंदरी बसमधील प्रवाशांना मदतीसाठी शिवनेरी सुंदरी नेमणार. हवाई सेवेच्या धर्तीवर एसटी महामंडळाचा निर्णय. एसटी महामंडळ अध्यक्ष भरत गोगावलेंची माहिती. राज्यामध्ये नवीन 8 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम वर्षासाठी परवानगी. दुसऱ्या फेरीतील विद्यार्थ्यांची प्रवेश यादी जाहीर. विद्यार्थ्यांना 6 ऑक्टोबरपर्यंत प्रवेश घेता येणार. राज्यामध्ये ऑक्टोबर महिन्यातही पावसाचा जोर कायम राहणार. विदर्भ आणि कोकणामध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता. राज्यामध्ये मान्सूनच्या परतीचा प्रवास लांबला. रायगडच्या पोलादपूरमध्ये मुसळधार पाऊस. मुंबई गोवा महामार्गावरच्या काटेतली फाट्याजवळ पाणीच पाणी. कापणीला आलेला भात भिजला. परतीच्या पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त. नाशिकसह 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2023च्या खरीप हंगामातील उर्वरित पीक विमा मिळणार. कृषी मंत्री धनंजय मुंडेंची माहिती. विधानसभा निवडणुकीच्या आधी अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या. जे पोलीस अधिकारी अनेक वर्षांपासून एकाच जागेवर, त्यांची निवडणुकीच्या आधी तात्काळ बदली करण्याची विरोधकांनी मागणी केली होती.
जालना वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीवरून आजी माजी आमदारांची श्रेयवादाची लढाई। 10 वर्ष मंत्री असताना घराजवळ नाला करू शकले नाहीत, त्यांच्याकडून आपण काय अपेक्षा ठेवणार? आमदार कैलास गोरंट्याल यांची अर्जुन खोतकरांवर नाव न घेता टीका। सरकारनं मागण्या मान्य न केल्यास 1 नोव्हेंबरपासून राज्यभरात धान्य पुरवठा बंद करणार। अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार आणि केरोसिन परवानाधारक महासंघाचा निर्णय। चतुर्थ श्रेणीमध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी कोतवाल संघटनेचं काळ्या फिती लावून आंदोलन। गोंदिया शहरातील तहसील कार्यालय इथे एकत्रित येत कोतवाल संघटनेनं शासनाचा निषेध केला। बदलापूरच्या 3 बांधकाम व्यावसायिकांना गँगस्टर DK रावच्या नावानं खंडणीची धमकी। फोन करणाऱ्यानं इंटरनॅशनल नंबरवरून व्हॉट्सअप कॉल करत फ्लॅटची मागणी केली। दीपक केसरकर कळवा हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेणार। शालेय पोषण आहारातून त्यांना विषबाधा झाली होती। मजुरांच्या टेम्पोला टिप्परची धडक, एका महिलेचा मृत्यू, 24 मजूर जखमी। नागपूर नागभीड राष्ट्रीय महामार्गावरची घटना। घरासमोर उभ्या असलेल्या एका 11 वर्षीय विद्यार्थ्याला स्कूल व्हॅननं चिरडलं। भंडारा शहराजवळच्या भोजपूर इथली घटना। व्हॅन चालकाविरुद्ध भंडारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तवा इथं कंटेनर थेट भिंत तोडून आश्रमशाळेच्या आवारात। अपघातात कोणतीही जीवितहानी नाही, मात्र आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।